नमस्कार मित्रांनो सध्या झी मराठीवर धुमाकूळ घालत असलेली विनोद दोघांतली तुटेना या मालिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळते। समर आणि स्वानंदीच्या कथेत एक पात्र मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे स्वानंदीची आई मंदाकिनी सरपोतदार म्हणजेच अभिनेत्री भारती पाटील। अनेक कौटुंबिक संकटांचा सामना करत आपल्या मुलींच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी ही मंदाकिनी खऱ्या आयुष्यात नेमकी कशी आहे? अभिनेत्री भारती पाटील यांचा हा प्रवास कसा सुरू झाला, त्यांना ही भूमिका कशी मिळाली, आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री भारती पाटील यांची खरी आणि रंजक जीवन कहाणी। मित्रांनो, भारती पाटील यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवेश खूपच रंजक आहे। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण भारतीजींनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे। शिक्षण घेत असताना त्यांनी एकही नाटक पाहिलं नव्हतं। इंजिनिअरिंग संपल्यानंतर त्यांची भरतनाट्यमची साधना सुरू होती आणि त्याच दरम्यान न ठरवता त्या अभिनय क्षेत्रात आल्या। त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी रंगभूमी आणि चित्रपटापासून केली। 90च्या दशकात त्यांनी सासरची की माहेरची 1995 सारख्या अनेक कौटुंबिक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारून चरित्र अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली। भारती पाटील यांच्या करिअरला सर्वात मोठं वळण मिळालं ते 2016 मध्ये आलेल्या झी मराठीच्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे। या मालिकेत त्यांनी साकारलेली सरिता सुभेदार म्हणजेच गुरुनाथच्या आईची भूमिका प्रचंड गाजली। विशेष म्हणजे या भूमिकेसाठी त्यांनी वापरलेला नागपुरी लहेजा प्रेक्षकांना खूप आवडला। भारतीजींचे सासर नागपूरचे असल्याने त्यांनी आपल्या दीर आणि ननंदा यांच्या बोलण्याचे निरीक्षण केलं होतं, ते या भूमिकेत हुबेहूब उतरवलं। या भूमिकेसाठी त्यांना झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सासूचा पुरस्कारही मिळाला आहे। माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर भारती पाटील पुन्हा एकदा झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकेत दिसल्या। या मालिकेत त्यांनी सरोजिनी जहागीरदार म्हणजेच एजेच्या कडक पण तितक्याच प्रेमळ आईची भूमिका साकारली आहे। हिटलरची आई असल्यामुळे मालिकेत त्यांचा एक वेगळाच दरारा आणि वजन पाहायला मिळालं। वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा अभिनयाप्रती असलेला उत्साह, कामाची शिस्त आणि सेटवरील त्यांची ऊर्जा तरुण कलाकारांसाठी खूप प्रेरणादायी आहे। तर मित्रांनो, कोणताही गॉडफादर नसताना केवळ स्वतःच्या कष्टानं आणि निरीक्षणातून भारती पाटील यांनी मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचं एक वेगळं आणि आदराचं स्थान निर्माण केलं आहे। तुम्हाला भारती पाटील यांची माझ्या नवऱ्याची बायकोमधील नागपूरची सासू जास्त आवडली की नवरी मिळे हिटलरला मधील जहागीरदार आजी, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।